सिंहासन के पास आऊं, कृपा मिलती है। तेरे चरणों के पास बैठूं, शांति मिलती है। तेरे मंदिर में मैं आऊं, तू मिलता है। प्रभातच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. आम्ही यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे वळूया. दानिएलचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय आणि 25वा वचन आम्ही वाचूया. हा लिहिलेला लेख असा मने मने तकेल उफारसीन. प्रेम मी पाहतो पवित्र शास्त्र आजच्या सकाळी या लेखाबद्दल आमच्याशी बोलणार आहे. प्रियानो, अनेक लेख आम्ही वाचतो प्रियानो, परंतु किती लेख आम्हाला समजतात हे आम्हाला माहित असतं प्रियानो. परंतु काही लेख जे असतात प्रियानो, अनेक लेख रस्त्यावर लिहिलेले असतात प्रियानो. ते रस्त्यावर लिहिलेले लेख आम्ही वाचतो, कदाचित दुर्लक्ष करतो. परंतु हा जो लेख आहे प्रियानो, हा माणसाचा लेख नाही, तर हा परमेश्वरानं एका माणसाला दिलेला लेख आहे प्रियानो. आणि हा लेख आजच्या सकाळी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे प्रियानो. हालेलुया. देव आमच्याशी बोलणारा परमेश्वर आहे. आजच्या सकाळी हा लेख आणि आमच्या जीवनासाठी घेऊया, कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं प्रियानो की देवानं जे पवित्र शास्त्र दिलेलं आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेलं आहे प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, हा लेख आजच्या सकाळी आम्ही उलगडून पाहूया. या लेखामध्ये आहे तरी काय प्रियानो? आम्ही पाहतो की बेलशस्सर नावाचा जो राजा आहे, तो राज्य करू लागल्यानंतर त्याला हा लेख दिसत आहे प्रियानो. आणि हा लेख ज्यावेळेस तो पाहत आहे प्रियानो, त्यावेळेस तो गडबडून गेला प्रियानो. तो लेख काय आहे त्याला समजत नाहीये प्रियानो. अनेक वेळेस तुम्ही आणि मी प्रार्थनेमध्ये असताना प्रियानो, अनेक वेळेस काहीतरी घटना, काहीतरी गोष्टी आमच्या समोर येऊन जातात आणि आम्हाला त्या समजत नाहीत प्रियानो. हालेलुया. अनेक वेळेस प्रियानो, तुम्ही आणि मी प्रार्थनेमध्ये असताना किंवा तुम्ही आणि मी गीत गात असताना, आराधना करत असताना अनेक गोष्टी आमच्या समोर येऊन जातात प्रियानो, पण आम्हाला ते समजत नाही प्रियानो. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस आराधना चालू होती प्रियानो, देवाला सच्चे माझ्या समोर एक वचन दिलं. मिरियाम देवाची आराधना करणारी, तिला परमेश्वराने माझ्या समोर आणलं. मी म्हटलं परमेश्वर, आम्ही खूप पवित्र शास्त्र वाचलेलं असतं, पण कधी कधी लक्षात राहत नाही. प्रभूने मला वचन पण सांगितलं ते पुढे आम्ही लगेच तेवढ्या मी वाचलं. किती छान आहे की ज्यावेळेस त्या समुद्रातून बाहेर आली प्रियानो, ज्यावेळेस फारोचं सैन्य त्यांच्यावर तिनं विजय मिळवला, त्यावेळेस ती आनंदानं देवाचं स्तवन करत आहे. बायबल सांगते की तिच्या हातामध्ये डफ आहे प्रियानो, ती आनंदाने प्रभूची आराधना करत आहे. काय स्त्री आहे प्रियानो. हालेलुया. देवासाठी प्रियानो आम्ही असंच बनलं पाहिजे. स्त्रियांनो, तुमच्यासाठी ती एक्झाम्पल आहे, तुमच्यासाठी उदाहरण आहे प्रियानो. ज्यावेळेस स्त्रियांनो तुम्ही देवाच्या भवनामध्ये येता, देवाची तुम्ही आराधना करण्यामध्ये तल्लीन तुम्ही असलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. मिरियाम स्वतःला विसरून प्रभूची आराधना करत आहे. बायबल सांगते की तिनं डफ हातामध्ये घेऊन मस्तपैकी ती देवाचं गीत गात आहे आणि देवाची आराधना करत आहे. आज परमेश्वर मिरियामला कदाचित आमच्या चर्चमधून शोधत आहे प्रियानो. देवाला मिरियाम हवी आहे प्रियानो. देवाला लाजणारी स्त्री नको आहे, तर देवासाठी प्रियानो जी आराधना करते, देवाला खुश करते, ती स्त्री परमेश्वराला चर्चमधून हवी. कदाचित आज माहित नाही चर्चमध्ये कुणी मिरियाम आहे का. देव मिरियामच्या शोधामध्ये आहे प्रियानो. हालेलुया. मला सांगायचं तात्पर्य एक प्रियानो की ज्यावेळेस लेख किंवा काही गोष्टी आमच्या समोर येतात आम्हाला ते समजत नाही. अनेक लोक असे असतात की त्यांच्या समोर भरपूर गोष्टी होऊन जातात प्रार्थनेमध्ये, हे ते पण त्यांना त्याचा अर्थ समजत नाही. आणि मग जर समजला तर चुकीच्या पद्धतीने त्या अर्थाला ते आपल्या जीवनामध्ये लागू करतात प्रियानो. पण खरी त्या अर्थ जो आहे, योग्य जो अर्थ आहे, तो योग्य तो अर्थ फक्त देवाचे लोक सांगू शकतात प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही तुमच्या स्वप्नाचा किंवा तुमच्या गोष्टीचा अर्थ जगात विचारला नाही पाहिजे. हा शब्द जर जगातल्या लोकांना तुम्ही विचारला तर जगातले लोक म्हणतील हा चांगला मराठी भाषा बोलत होता, हा कुठल्या भाषेमध्ये आता शिरलेला आहे. हालेलुया. जगातल्या लोकांना याचा अर्थ समजणार नाही, परंतु जे देवाचे लोक आहेत त्यांच्याकडे त्याचं गुढ लपलेलं असतं प्रियानो. हालेलुया. आम्ही या ठिकाणी पाहतो की बेलशस्सर राज्य करत असताना प्रियानो त्याला असाच एक लेख त्याच्या समोर येत आहे प्रियानो. आणि तो लेख आल्यानंतर त्याची झोप उडाली प्रियानो. माझ्या भाषेमध्ये त्याचं जे मध्य त्या धुंदीत तो होता प्रियानो, ती धुंदी त्याची दुखून गेलेली आहे प्रियानो. आणि तो भानावर आला आणि तो पाहता हा लेख असावा तरी काय. आणि मग त्या लेखाबद्दल प्रियानो तो त्या ठिकाणी विचार करत आहे प्रियानो. आणि तो लेख अतिशय महत्वाचा आहे प्रियानो. हालेलुया. आणि तो लेख सिंपल आहे प्रियानो, परंतु प्रियानो तो लेख आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी महत्वाचा आहे. कारण की ती घटना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडणार आहे प्रियानो. एक दिवस तुम्हाला या प्रसंगाला सामोरे जायचं आहे प्रियानो. तुम्ही कुणी असा प्रियानो,
या प्रसंगाला तुम्हाला सामोरे जायचं आहे का? हालेलुया. आणि म्हणून आज आम्ही पाहूया मने मने तकेल उफारेसीन काय आहे नेमकं हे. अनेक वेळेस तुम्ही युट्यूबवर मेसेज सर्च करता. अनेक लोकांनी कदाचित मेसेज पण पाहून ठेवले असतील लोकांची. माझा मेसेज पहा आणि तो मेसेज पहा, एक शब्द त्यातला तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हालेलुया. कारण की जे प्रभूने दिलंय तेच मला सांगण्यासाठी प्रभूने आदेश केलेला आहे. हालेलुया. जे प्रभू देतो ते आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर त्या सकाळी तयार राहा, परमेश्वर निश्चित या वचनाच्या द्वारे तुमचे विजय घेणार आहे. बायबल या ठिकाणी सांगतो त्याला हा व्यक्ती राज्य करत आहे, तो राजा आहे. हालेलुया. आणि तो राज्य करत असताना एक दिवस त्याला ठरवलं की पार्टी करायची ठरवली. अनेक वेळेस आमच्या मनामध्ये पार्टीचा विषय येतो ना. हॅलो येतो की नाही? आमच्याकडे असतो, माझ्याकडे सुद्धा असतं. कधी कधी पार्टी केली पाहिजे, पार्टीचा विषय येतो. आणि मी ज्यावेळेस हे वचन मला प्रभूने कधी दिलं 2 दिवस आता बोलला, आणि ज्यावेळेस मी एकदा पार्टीमध्ये होतो त्यावेळेस हे वचन माझ्या समोर आलं. म्हटलं प्रभू ही पार्टीतलं ही येऊ दे, या सगळ्या गोष्टी पार्टी होऊ दे, परंतु नंतरची पुढची घटना होऊ देऊ नको. आम्ही पाहूया आता हे वचन काय आहे. तर आम्ही पाहूया या अध्यायामध्ये की काय घडलं नेमकं आणि मग कसा तो लेख आला आणि त्या लेखामध्ये या माणसाला कशी चूर लागली ते पवित्र शास्त्रामधून आम्ही पाहूया. 5 अध्याय पहिलं वचन आम्ही वाचूया. बेलशस्सर राजाने आपल्या 1000 सरदारांस मोठी मेजवानी केली. हा. त्या हजारांसमक्ष तो द्राक्षरस प्याला. आमेन. किती लोक आहेत? 1000 पीपल. काय मोठी पार्टी आहे ना त्याची. हॅलो आम्ही किती लोकांना पार्टी देतो? पण बरं ते चांगले लोक असतात. आता काय घडतं पुढे पाहत असतो. 1000 लोक पार्टीमध्ये सामील आहेत. 1000 पीपल. विचार करा, 1000 लोक पार्टीमध्ये आहेत आणि हा बेलशस्सर जो आहे तो काय पेलाय? द्राक्षरस पेलेला आहे, मद्य पेलेला आहे. आणि मद्य तो पीत आहे, एवढा बेधुंद तो होत आहे. वाचल्या पुढे काय घडतं प्यानो? द्राक्षरसाचे सेवन करीत असता द्राक्षरसाचं सेवन करत असताना बेलशस्सराने हुकूम केला की बेलशस्सराने हुकूम केला की माझा बाप नबूखदनेस्सर याने यरूशलेमेतील मंदिरातून यरूशलेमेतल्या मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे जी आणली आहेत, सोन्या रुपयाची पात्रे आणली आहेत ती घेऊन या. ती काय करा? घेऊन या. काय सांगतो हा? मंदिरातलं जे पात्र आहे ते घेऊन या. मंदिरातल्या पात्राकडे या माणसाचं लक्ष आहे. त्याने नबूखदनेस्सराने इस्रायलावर स्वारी करून इस्रायलाच्या मंदिरामधले, पवित्र मंदिरामधले जी सेवा चाकरी करण्याची जी भांडे होते ते त्याने कुठे नेले? त्याच्या देशामध्ये. आणि तिथं गेल्यानंतर या माणसाचं लक्ष, बेलशस्सर त्याचा मुलगा आहे, त्याचं लक्ष कुठं आहे? त्या भांड्याकडे, देवाच्या घराच्या भांड्याकडे त्याचं लक्ष आहे. काही लोकांचं लक्ष चर्च मधल्या वस्तूकडेच असतं. हा ही वस्तू आता दिसत नाही, तर कुठं गेली, कुणी नेली काय, पास्टरने दिली काय कोणाला ती गोष्ट? चर्चच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. प्यार ती देवाची गोष्ट आहे. प्यार चर्च मधली कुठली गोष्ट जर मी जर यूज केली माझ्या घरामध्ये तर मी ते पे करतो, दान अर्पणामध्ये ती गोष्ट टाकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. सांगू नये एवढा रेकॉर्डिंग तुम्ही हे करणार आहे. बादली होती आमच्या चर्च मधली, एक छोटीशी बादली, त्याच्याकडे म्हणजे जागाच नाही. मग त्याने आमच्या घरी आणून दिली ती बादली. आता म्हणलो काय करायची, ती बादली कशात दिली? जुनी बादली दिली आणून. त्याला माहित नाही पवित्र शास्त्रामध्ये काय गोष्टी, पण मला वचन समजतं ना काय आहे तिथं. देवाच्या वस्तू ज्या आम्ही चर्च मधल्या त्याचा उपयोग जर घरामध्ये करतो तर देव काय करतो घरामध्ये ते मला माहित आहे. ती जुनी बादली पण नव्या बादलीचे पैसे मी अर्पणामध्ये टाकले. हालेलुया. देवाचं नको आम्हाला प्यार. सगळ्याचं खातं देवाचं खाऊ नका. 1000 खातात तर 10,000 देव वसूल करेल तुमच्याकडून. तो सगळ्यात मोठा सावकार आहे. त्याचं कधीच खाऊ नका प्यार. आणि म्हणूनच बरं तरी 10 हिस्सा मागितला, जास्त मागितलं नाही. प्रेज द लॉर्ड. ओके. तर या ठिकाणी मी पाहतो का हा माणूसचं लक्ष देवाच्या भांड्याकडे आहे. का अनेक लोक चर्च मध्ये येतात ना, चर्च मधल्या गोष्टीकडे लक्ष असते. काय उरलंय आता, किती उरलं चर्च मध्ये, किती उरलं. ज्यावेळेस जेवण वगैरे उरताना मी सांगत असतो माझ्याकडे बिलकुल काही देऊ नका, सगळ्या लोकांना वाटून टाका. प्रभूसाठी लोक आणतात त्यांच्यासाठी. मी जर काही चर्च मध्ये आणलं असेल जर ते उरलं तरी मी घरी नेत नाही, मी लोकांना वाटून देतो. चर्च मधल्या गोष्टीकडे तुमचं लक्ष नको आहे. त्यामुळे तुमचं लक्ष परमेश्वराकडे असलं पाहिजे. तुम्ही वस्तूकडेच पाहता, वस्तूकडेच तुमचं लक्ष जाईल त्या. आणि तिथं तुम्ही तुमचं माइंड तिथं गुंतलेलं आहे. जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मन आहे. त्या हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके. विचारला आम्ही विचारूया तर हा व्यक्ती त्याचं लक्ष कुठं आहे? देवाच्या भांड्याकडे द्या. काय पेलाय तो? दारू पेलेला आहे. व्यसन ज्यावेळेस तुम्ही खाता प्यानो त्यावेळेस काय घडतं माहितीये का? चर्च मधल्या बारीक सारीक गोष्टीकडे तुम्ही उगाच लक्ष देऊ लागता. किती अर्पण येत आहे, किती दशमांश होतोय, काय काय आहे चर्च मध्ये.
व्यसन विचित्र एक गोष्ट चुकीची तुमच्या जीवनामध्ये आली ना, ती आणखी विचित्र दुसऱ्या गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जाते प्यानो. एक पाप जर आम्ही करतो प्यानो, त्याच्याबरोबर अनेक चुका आम्ही करत असतो प्यानो. आता काय घडलं पूर्व असू आम्ही याने दुसरा, सर याने यरूशलेमेतील मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे आणली आहे ती घेऊन या. म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी व उपपत्नी यास त्यातून द्राक्षरस पिता येईल. आमेन. कोणासाठी त्याने ती भांडे वापरली? आपल्या पत्नीसाठी, उपपत्नीसाठी. हिंदी बायबल सांगतं रखेल ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्याने त्या भांड्याचा उपयोग केला. चर्च मधल्या गोष्टीचा उपयोग तो आपल्या रखेलसाठी करत आहे. कारण हिंदीमध्ये खूप छान ट्रान्सलेशन आहे, कडक वाटतं ते. रखेल त्या ठेवलेल्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी तो चर्च, पवित्र चर्च मध्ये जे भांडे आहेत तो त्यांच्यासाठी इस्तेमाल करत आहे. कोणासाठी तो इस्तेमाल करत आहे? स्त्रियांसाठी. बायबल सांगतं 1000 लोक त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यापैकी त्याच्या पत्नी आहेत आणि उपपत्नी म्हणजे रखेल पण आहेत. जिथं स्त्रियांची संख्या जास्त आणि तिथं पुरुष एक आहे, तो त्या पुरुषाकडून गडबड करू शकते त्या, कारण की ती एनर्जीच वेगळी असते स्त्रियांची. स्त्रिया जिथं जास्त आहे तिथं पुरुष काहीतरी गडबड करणार आहे त्या. आम्ही पाहतो की स्त्रिया सगळ्या आहेत तिथं आणि हा काय करत द्राक्षरस एवढा पेला. याला आठवण आली की बापाने माझ्या यरूशलेमेतल्या मंदिरातली भांडे आणलेले आहेत आणि ते भांडे मौल्यवान आहेत. त्याला माहित होतं ती परमेश्वराची पात्र आहेत, पण तरी सुद्धा त्याने सांगितलं ते भांडे घेऊन या आणि त्याच्यामध्ये काय करा, द्राक्षरस ज्या माझ्या रखेल ज्या आहेत, ज्या स्त्रिया आहेत आणि जे काही बाकीचे पाहुणे आहेत त्यांना तुम्ही तो द्राक्षरस देऊन टाका. त्याच्यामध्ये देवाची भांडे प्यानो. विचार करा, हा राजा होता प्यानो. कितीतरी पात्र त्याच्याकडे होते, पण तो कोणाचे पात्र इस्तेमाल करत आहे? देवाचे पात्र. देवाच्या गोष्टी आपल्या घरातल्या कामासाठी इस्तेमाल करू नका प्यानो. कुणीतरी एक जण म्हणलं, पास्टर हे स्पीकर देता का मला? आमच्या इथं कार्यक्रम आहे. मी सांगितलं माझ्या घरी जरी कार्यक्रम असला तर मी स्पीकर नेत नाही. दुसरा स्पीकर लावा तुम्ही बाहेर. चर्च मधली वस्तू आहे. एकाने मागितलं मग सगळेच देणार, स्पीकर सगळा खराब करून आणणार तुम्ही. म्हणून चर्च मधली वस्तू मला कोणीच मागू नका. काय द्यायचंय ते तुम्ही द्या, चर्च मध्ये पण मागू नका. हे प्रभूच आहे आणि मी उत्तम भांडारी आहे त्याचा. हॅलो, तुमच्या घरात मी ते प्रयोग हे वाजवायला देणार नाही, लक्षात ठेवा. एकदम कडक. हे प्रभूच आहे, प्रभूच्या भावनासाठी त्याचा इस्तेमाल होणार. आमेन. त्या ठिकाणी मी पाहतो या माणसाकडे कितीतरी पात्र होती प्यानो, ती पात्र त्या माणसाने इस्तेमाल केली नाही, उपयोगात आणली नाही त्या. तर बायबल सांगतं की त्याने परमेश्वराची जी पात्र आहेत, घरातली पात्र, त्यांच्याकडे लक्ष केलं आणि ते पात्र, त्या पात्रामध्ये, पवित्र त्या पात्रामध्ये प्यानो, जे याजक लोक सेवा चाकरी करायची अशी जी पात्र होती, त्या पात्राचा त्याने इस्तेमाल कशासाठी केला माहितीये? द्राक्षरस, दारू पिण्यासाठी. चर्च मधल्या प्रत्येक वस्तूचा उपयोग व्यवस्थित झाला पाहिजे. माईक सुद्धा मी सांगत असतो बदलला, राईट लोकांच्या हातामध्ये. माईक सोपं नाही, कुणी येऊन माईक हातामध्ये घ्यायचा, काही बोलायचं सोपं नाही. माणसाच्या मुखामध्ये, जिभेमध्ये 2 प्रकारचे सामर्थ्य आहेत. बायबल सांगतं जिभेमध्ये 2 प्रकारचं सामर्थ्य आहे, जीवन आणि मृत्यू. जे लोक जीवन बोलतात त्यांच्याच हातामध्ये माईक असला पाहिजे. आमेन. या ठिकाणी मी पाहतो की या माणसाने काय केलं, तो द्राक्षरस त्या भांड्यामध्ये भरला आणि सगळ्यांना तो द्राक्षरस देताय प्यानो. जे काही तुम्ही देवाच्या भांडाराबद्दल करता, देवाच्या वस्तूशी करता प्यानो, देवाचं लक्ष त्याच्याकडे असतं प्यानो. हालेलुया. चर्च मध्ये बारीक सारी जरी गोष्ट असली तर त्या गोष्टीकडे लक्ष कोणाचं असतं? परमेश्वराकडचं असतं प्यानो. माझ्या चर्च मध्ये काय मला पण माहित नाही, आणखी कपाटामध्ये काय मला माहित नाही, सगळ्या मुलांना माहित, मला काहीच माहित नाही काय. माझ्या प्रभूचं लक्ष त्याच्याकडे आहे. किती येतं किती जातं मला काहीच माहित नसतं, हे सगळं प्रभूला माहित आहे. प्रभू उत्तम भांडारी आहे त्या. जे दिसतं तेवढंच मला माहित आहे. प्रेज लॉर्ड. सगळं बाकीचं माझ्या परमेश्वराला माहित आहे त्या. आम्ही ठिकाणी पाहतो प्यानो, हा माणूस काय करत आहे, त्या पवित्र अशा प्याल्यामध्ये त्या रखेल त्याच्या स्त्रिया आणि त्याच्या पत्नी ज्या आहेत त्यांना तो द्राक्षरस पिण्यासाठी देत आहे. चांगल्या भांड्यामध्ये प्यानो तो दारू ओतत आहे. पवित्र ज्या भांडे होते प्यानो त्याला खराब करण्याचा त्याला प्रयत्न केला. प्यानो चर्च मध्ये प्यानो अशाच गोष्टी असतात की काही गोष्टी खूप पवित्र असतात, त्यांना आम्ही अपवित्र करायचं काम करू नये प्यानो. आमेन. प्रेज लॉर्ड. ओके, आम्ही पुढे वाचूया काय करतो. तेव्हा यरूशलेमेतील देवाच्या मंदिराच्या पवित्र स्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले. राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली. त्यांनी द्राक्षरस पिऊन सोने, रुपे, पितळ, लोखंड, काष्ट व पाषाण यापासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले. त्यांनी प्यानो आणखी काय केलं? दुसरी चूक. पहिली चूक देवाची पात्र त्यांनी इस्तेमाल केली. दुसरी चूक अन्य देवतांची त्यांनी आराधना केली. दारू पिऊन आराधना करत आहे.
वाचूया पुढे काय घडतं. त्याच घटनेस त्याच घटनेस मानवी हाताची बोटे प्रगट झाली. मानवी हाताची बोटे प्रगट झाली. पहा देवाचं काम. ज्यावेळेस तुम्ही सर्वोच्च बिंदू वाईट गोष्टीचा गाठता प्रियानो, त्यावेळेस देवाचं काम चालू होतं प्रियानो. हालेलुया. देवाला कुठेतरी थांबावं लागतं ते काम प्रियानो. ज्यावेळेस सर्वोच्च वाईट गोष्टीचा बिंदू तुम्ही गाठता प्रियानो, त्यावेळेस देवाच्या हाताचं काम चालू होतं प्रियानो. परमेश्वराचं काम चालू होतं. आपण म्हणतो या माणसाला या जगामध्ये तोड नाही, याला कोणी रोखू शकत नाही, त्याला फक्त देवच रोखू शकतो प्रियानो. आमेन. पवित्र शास्त्र सांगतं की यानं जे काही उन्मत्तपणा केला परमेश्वराने पाहिला. 1000 लोकांची पार्टी चालू आहे प्रियानो. जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. द्राक्षरस लोक पित आहेत प्रियानो. आनंदी देवताची आराधना करत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एक मानवी हात स्वर्गातून येत आहे प्रियानो. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांना तो मानवी हात ज्यावेळेस आला प्रियानो, तो हात देवापासूनचा हात होता, परंतु याला माहित नव्हतं हे काय आहे प्रियानो. आणि तो मानवी हात प्रियानो ज्यावेळेस आला, पवित्र शास्त्र आम्हाला पुढे सांगतं काय घडलं ते. त्याच घटनेस मानवी हाताची बोटे प्रगट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतीच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहित होती ती राजाच्या दृष्टीस पडली. तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला. आमेन. त्याच्या कमरेचे सांधे ढिले पडले आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाची दारू उतरली. हालेलुया. बायबल सांगतं पार्टी चालू असताना स्वर्गातून काय आला? हात आला. आणि तो हात, त्या हाताची बोट काहीतरी लिहू लागली. कसा असेल हात एवढाचा आणि ते बोट लिहू लागली. समजा ही पार्टी चालू, इथं काहीतरी लिहिणं चालू आहे. आणि ते लिहिणं साध्या सुद्धा माणसाचं नाहीये. ही इज अ गॉड. तो परमेश्वर आहे प्रियानो. विश्वाचा निर्माण करता आहे. तो टीचर आहे, पहिला शिक्षक तो आहे. त्याचा अक्षर कसं असेल विचार करा. आणि ते अक्षर भिंतीवर काहीतरी लिहित आहे प्रियानो. आणि ज्यावेळेस राजाने ते अक्षर, ते हात लिहिताना पाहिला, बायबल सांगते की त्याचे कमरेचे सांधे ढिले पडले. दारूच त्याची उतरून गेली. तुम्हाला उतरायचं सामर्थ्य प्रियानो केवळ परमेश्वराकडे आहे प्रियानो. बायबल सांगते की ज्यावेळेस त्याने ती गोष्टी पाहिल्या की मानवी हातासारखा एक हात येऊन ते बोट काहीतरी लिहित आहे प्रियानो. पार्टी चालू असताना मानवी हात नको यायला आपल्या पार्टीमध्ये. तो हात नको यायला जो हात इथं आला प्रियानो. किती खतरनाक आहे. परमेश्वराचा हात आला प्रियानो आणि तो हात मानवी हातासारखा होता आणि ती बोट काहीतरी लिहित आहे. आणि जे लिहित होतं प्रियानो ते बेलशस्सराला समजलं नाही प्रियानो. हालेलुया. पुढे वाचूया मी. राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की मंत्री, खासदी व दैवज्ञ यांस घेऊन या. राजा त्या बाबेलाच्या ज्ञानास म्हणाला, जो कोणी हा लेख वाचेल व याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतींचा एक होईल. आमेन. बायबल सांगते की या राजाला त्या ठिकाणी तो बेचैन झाला. तो म्हणला हा लेख काय असावा. या लेखाचा जो कोणी मला अर्थ सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख, सोन्याचा गोप, आणि त्याला सांगण्यात आलं की 3 अधिपतीपैकी एक अधिपती म्हणून त्याला नेमण्यात येईल. 3 गोष्टी फक्त काय करायचं, स्वप्नाचा अर्थ सांगायचा. आणि बायबल सांगतं की मांत्रिक त्याने बोलवले, नंतर भरपूर लोक त्याने बोलवले प्रियानो, पण कोणालाही त्या स्वप्नाचा अर्थ सांगता आला नाही प्रियानो. वाचूया बरं. मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले, पण त्यांस तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना. तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला. त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले. आमेन. राजा व त्याचे सरदार यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहात आली. ती म्हणाली, महाराज चिरायू असा, आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका. आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. बस इथपर्यंत. बायबल सांगते की तो बेचैन झाला. त्याला त्याचा अर्थ काय आहे ते समजेना प्रियानो. एक हात लिहित आहे, जे लिहिलेलं आहे ते त्याला लेख समजत नव्हता प्रियानो. अनेक वेळेस मी सुरुवातीला सांगितलं, तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही वचन वाचता, पण अनेक काही गोष्टी डोळे बंद केल्यावर तुमच्या समोर येऊन जातात, तुम्हाला त्याचा अर्थ समजत नाही प्रियानो. बेलशस्सराशी हेच घडलं प्रियानो. जे काही समोर भिंतीवर लिहिलं गेलं ते त्याला समजलं नाही आणि म्हणून तो बेचैन झाला. आणि मग त्यानं आपल्या सरदाराला सांगितलं की या गोष्टीचा जर अर्थ मला कोणी सांगेल, हे शब्द काय आहेत, या शब्दामधून जर कोणी मला उलगडा त्याचा करून सांगेल तर त्याला मी जांभळ्या रंगाची वस्त्र, एक सोन्याचा गोप त्याच्या गळ्यामध्ये आणि 3 अधिपतीपैकी एक अधिपती म्हणून मी त्याला नेमेल. आणि बायबल सांगते की भरपूर लोक आले, परंतु कोणालाही त्याचा अर्थ सांगता येणार नाही. आणि राणी भोजनगृहामध्ये होती. तिचं कदाचित ड्रिंक संपलं असेल, जेवण करत असेल, आणि तिने राजाला मग पाहिलं. राजा बेचैन झालेला. बायबल सांगतं की ती राजाकडे आली आणि राजाला काय बोलत आहे ते वाचूया परत आम्ही. ती म्हणाली, महाराज चिरायू असा, आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका. आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. पवित्र देवाचा आत्मा ज्यात आहे, पवित्र देवाचा आत्मा
ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे. असा एक पुरुष आपल्या राज्यामध्ये आहे. आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठाई दिसून आली. महाराज, आपला बाप नबुकदनेस्सर राजा यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खासदी व दैवज्ञ यांचा अध्यक्ष नेमिले होते. कारण उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नाचा अर्थ सांगणे, कूट प्रश्न उलगडणे, कोडी उकलणे या संबंधाने ज्याला राजाने बेलशस्सर असे नाव दिले होते तो दानियल प्रवीण होता असे दिसून आले. तर आता दानियलच बोलावून आणा, म्हणजे तो अर्थ सांगेल. आमेन. बायबल सांगते की त्याचा अर्थ कोणाला सांगता येणार. 11 वचन असं म्हटलं की पवित्र देवाचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे. आणि तो पुरुष म्हणजे दानियल होता आपल्याला. हालेलुया. बायबल सांगते की जे मांत्रिक लोक होते, ज्योतिषी लोक होते, त्यांना सुद्धा ते दाखवलं काय लिहिले ते, पण त्यांना त्याचा अर्थ सांगता येईना. आपल्याला तुम्हाला जे काही दिसतं त्याचा अर्थ जगातले लोक तुम्हाला सांगू शकत नाहीत. ज्या माणसाच्या ठाई पवित्र आत्मा आहे, ज्या माणसाला पवित्र आत्म्याने भरलेला आहे, तोच माणूस केवळ तुम्ही जे पाहता त्याचा उलगडा करून तुम्हाला सांगू शकतो. हालेलुया. देवाच्या लोकांना आणि तो व्यक्ती कोण आहे या ठिकाणी त्या काळामधला दानियल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दानियलाकडे जावं लागलं त्यानं उलगडा करण्यासाठी. देवाच्या लोकांनो, जगात जर काही गोष्टी अडकल्या तर त्या लोकांना तुमच्याकडे यावं लागणार आहे त्यानं. तुमच्याकडे त्यांच्या त्या गोष्टीचं उत्तर आहे. जे ते पाहतात त्यानो, ज्या कोण्यामध्ये जे अडकलेले आहेत त्यानो, ते कोड उलगडण्याचं सामर्थ्य केवळ तुमच्याकडे आहे त्यानो. तुम्ही दानियल आहात त्यानो. तुम्ही दानियला समान लोक आहात. तुम्ही परमेश्वराचे लोक आहात त्यानो. गुज आणि रहस्य जाणण्याचं ज्ञान केवळ परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे त्यानो. हालेलुया. बायबल सांगते ते दानियलचा शोध करू लागले. तुम्ही विशेष आहात त्यानो. एवढं मोठं ते राज्य होतं बेलशस्सर राज्य, परंतु या सगळ्या राज्यामधून दानियलचा शोध घेण्यात आला त्यानो. कदाचित दानियल त्या पार्टीला नव्हता त्यानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, तुम्ही या जगामध्ये कमी महत्त्वाचे लोक असाल त्यानो, परंतु एक दिवस देव तुम्हाला एवढं मोठं महत्त्व देतो की तुमच्याशिवाय काहीच होत नाही या जगामध्ये त्यानो. आम्ही पाहतो की दानियलला बोलविण्यात आलं त्यानो. आणि दानियलला बोलविल्यानंतर तो राजा सगळ्या काही गोष्टी त्याला सांगत आहे. तो म्हणताय की हा जो लेख आहे या लेखाचा जर कोणी मला अर्थ सांगेल तर मी त्याला अमुक अमुक इनाम दिला. मी वाचले ते वचन डायरेक्ट 16 वचन 15 वचन. आता हा 14 पासून मी तुझविषयी ऐकले आहे की देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्या ठाई दिसून आली आहे. आता हा लेख वाचून याचा अर्थ करून मला सांगावा म्हणून हे ज्ञानी व मांत्रिक लोक माझ्या पुढे आणले, पण त्याचा अर्थ त्यास सांगता येईना. मी तुझविषयी ऐकले आहे की तुला स्वप्नाचा अर्थ सांगता येतो व कोडी उकलता येतात. आता तुला हा लेख वाचता येऊन त्याचा अर्थ मला सांगता आला तर तुला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल. काय देईल मी तुला? जांभळ्या रंगाचा पोशाख. लोक पण म्हणतात ना, तुमची जर प्रार्थना शेवटी झाली तर खूप देईल मी तुम्हाला वाचतो. जांभळ्या रंगाचा पोशाख. ओके, वाचूया पुढे. तुझ्या गळ्यात सोन्याचा गोप घालण्यात येईल. तुझ्या गळ्यात सोन्याचा गोप घालण्यात येईल. आणि तू राज्यातील तिघा अधिपतीतला एक होशील. तू राज्यातील तिघा अधिपतीचा काय होशील? एक होशील. अधिपती त्याला सांगितलं मोठा व्यक्ती त्या राज्यकारभारामध्ये, त्या राज्यामध्ये मोठा व्यक्ती, 3 पैकी 1 तुला बनवण्यात येईल जर तू त्याचा अर्थ सांगशील तर. हालेलुया. तुम्हाला जर देवाला मोठं करायचं प्यानो तर परमेश्वर लोकांना पेचामध्ये पाडतो प्यानो, बाहेरच्या लोकांना. हालेलुया. दानियलला मोठं करायचं होतं म्हणून प्यानो दानियल त्या राज्यामध्ये पेच प्रसंग असा आणला देवानं की त्या लोकांना दानियलाची गरज लागली. तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कामाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा अशी गरज जाणून की लोकांना तुमची गरज लागेल प्यानो, असा पेच प्रसंग त्या ठिकाणी आले की त्या ठिकाणी तुमची गरज त्या ठिकाणी लागणार आहे. आणि बायबल सांगतं दानियल को बुलाया गया. हालेलुया. दानियलला बोलवण्यात आलं. देव तुम्हाला बोलवेल प्यानो. लोक तुम्हाला बोलवतील या जगातले प्यानो, कारण की देवाचा उत्तम आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. हालेलुया. जर देवाचा उत्तम आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करत आहे तर मला सांगू द्या, जगातले राजे महाराजे लोक तुम्हाला बोलवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तुम्हाला स्वतः होऊन त्यांच्याकडे जाण्याची गरज नाही प्यानो. ते लोक तुम्हाला बोलवतील. कशामुळे? कारण की देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. उत्तम आत्मा जर तुमच्यामध्ये आहे प्यानो तर तुमच्या ऑफिस मधला बॉस तुम्हाला बोलेल प्यानो. तुमच्या ऑफिस मधले मेन लोक तुम्हाला बोलवतील प्यानो, कारण त्यांना माहित आहे तुमच्या ठाई देवाचा उत्तम आत्मा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये, कामाच्या क्षेत्रामध्ये स्पेशल असणार आहे प्यानो, कारण की प्रभूचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. तुम्ही स्पेशल आहात प्यानो या जगामध्ये. तुम्ही सर्वसाधारण नाही प्यानो, अद्भुत लोक आहात प्यानो तुम्ही. हालेलुया. अद्भुत आहात तुम्ही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्यानो या जगामध्ये
तुमच्याशिवाय काहीच घडू शकत नाही. हालेलुया. यू आर हिस्ट्री मेकर. तुम्ही इतिहास घडवणारे लोक आहात प्रियानो. हॅलो, मी काहीतरी बोलतो. तुम्ही इतिहास घडवणारे लोक आहात. तुमचा इतिहास आठवत बसू नका. देव तुमचा इतिहास त्याने बसून तुम्ही हिस्ट्री वर्कर प्रियानो. इतिहास घडवणारे लोक आहात प्रियानो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या ते सामर्थ्य आहे प्रियानो. एक छोटासा विचार जर तुमच्या मनाला स्पर्श केला प्रियानो, तर तुम्ही काय करू शकता ना, काय करू शकता याची तुम्हाला कल्पना नसेल इतकं तुम्ही प्रियानो या जगामध्ये भरपूर काही करू शकता प्रियानो. एक छोटासा विचार जर चर्चेमधून घेऊन गेले प्रियानो, एक चांगला विचार, चांगलं एखादं वचन जर तुमच्या हृदयाला लागलं, ते शिवलं आणि ती जी गोष्ट तुम्ही घरामध्ये घेऊन गेली तुमच्या मनामध्ये, तर तुम्ही त्याच्याद्वारे जगामध्ये भरपूर काही करू शकता प्रियानो. कारण हे देवाचं वचन सत्य आहे. याच्यामध्ये सामर्थ्य आहे प्रियानो. दानिएलला बोलवण्यात आलं. आजच्या या दिवशी मला सांगू द्या, काही दिवसानंतर लोक तुम्हाला बोलवतील प्रियानो. आमेन. परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये आहे म्हणून लोक तुम्हाला बोलवतील. दानिएलला बोलवण्यात आला, तर दानिएल काय बोलत आहे वाचूया आम्ही. तेव्हा दानिएलाने राजास उत्तर दिले की तुझ्या देणग्यात तू जवळच राहू दे. तुझी इनामे दुसऱ्या कोणास दे. तथापि मी हा लेख राजास वाचून दाखवितो व त्याचा अर्थ करून त्याला सांगतो. हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुकदनेस्सर यास राज्य, महत्व. दानिएल काय म्हणत आहे? तुझ्या देणग्या धनाबद्दल आम्ही लोभी नकोय. धनाबद्दल लोभी नकोय आम्ही. धन सगळ्या प्रकारच्या पापाचं मूळ कारण आहे. रूट म्हटले त्याला पापाचं. धनलोभी माणसं या जगामध्ये कधी सफल होत नाही का? धनावर प्रेम करू नका. धन देणारा जो परमेश्वर आहे त्याच्यावर तुमचं प्रेम असलं पाहिजे. विचार करू नका तुमच्या जीवनात किती पैसे, तुमच्याकडे किती पैसे, काय विचार करू नका. धन देणारा परमेश्वर त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष लावता प्रियानो, तर ते धन जे आहे ना ते तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. प्रथम त्याचं राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, मग या जगातल्या गोष्टी तुमच्या पाठीमागे धावत येतील. हालेलुया. धन तुमच्यासाठी काहीच नाही प्रियानो, कारण की धन बनवणारा परमेश्वर तो तुमचा मालक आहे. हालेलुया. तुम्ही त्याला स्वामी बनवलेला आहे. ते सगळं धन, तुमचं जगातलं जे धन आहे ते तुमच्या ताब्यात देवाने दिलेलं आहे. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. मी पाहतो दानिएल म्हणत आहे की तुझ्या धनाचं याचं मला काय नको, इनाम वगैरे काही नको, ती तुझी तुलाच राहू दे राजा, पण मी तुझ्या कोड्याचा तुला अर्थ सांगणार. आणि दानिएलाने त्याला अर्थ सांगण्यासाठी सुरुवात केली. काय अर्थ होता वाचूया आम्ही. हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुकदनेस्सर यास राज्य, महत्व, वैभव व महिमा ही दिली. त्याने त्यास मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्या पुढे थरथर कापत व त्याला भीत. वाटेत त्यास तो ठार मारी व वाटेत त्यास जिवंत राखी. वाटेत त्यास तो थोर करी व वाटेत त्यास तो नीच करी. पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला. तेव्हा त्याला त्याच्या राज्यपदावरून काढण्यात आले. आम्ही या ठिकाणी पाहतो की त्याला तो सांगत आहे की तुझा जो बाप आहे नबुकदनेस्सर, त्याला सुद्धा परमेश्वराने शासन केलं होतं. नबुकदनेस्सर कोण होता प्रियानो? तो एक राजा होता प्रियानो, मोठा किंग होता प्रियानो, सामर्थ्य राजा होता. परमेश्वराने त्याला अनुग्रह दिला होता. त्या अनुग्रहाच्या द्वारे प्रियानो त्याला इतकं मोठं राज्य प्रियानो प्रस्थापित केलं की त्याच्याशिवाय त्या काळामध्ये कोणीच मनाटे नव्हता प्रियानो. नबुकदनेस्सर आपल्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं तो वन मॅन शो होता त्या काळी प्रियानो. पण बायबल मला सांगतं की त्याला काय आला? घमंड आला. बायबल बताते की परमेश्वर घमंडी का विरोध करता है. परमेश्वर घमंडी लोकांचा विरोध करतो प्रियानो. देवाला कोणती लोक आवडत नाहीत? घमंडी लोक देवाला बिलकुल आवडत नाहीत प्रियानो. हालेलुया. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घमंडी असाल प्रियानो, तर घमंड सोडून द्या प्रियानो. घमंडी लोक देवाला कधीच आवडत नाहीत प्रियानो. आधी नम्रता, मग मान्यता प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही निम्र झाल्याशिवाय प्रियानो देव तुम्हाला लिफ्ट अप कधीच करू शकत नाही प्रियानो. हालेलुया. तुम्हाला जर उंच व्हायचं प्रियानो, तर देवाच्या राज्यामध्ये नम्र बनलं पाहिजे प्रियानो. बायबल मताच्या 7व्या अध्यायामध्ये सांगतं की शताधिपती त्याचा कोण आजारी आहे? साखर आजारी आहे पक्षघातानं. येशूकडे येतोय आणि येशूला काय म्हणतोय? पाया पडून येशूला म्हणतोय गुरुजी चला, माझा साखर पक्षघाताने काय पीडित आहे, तुम्ही त्याला येऊन बरं करावं. सॉरी, तो म्हणतो की माझा साखर पक्षघाताने पीडित आहे. तर येशू त्याला म्हणताय की मी येऊन त्याला बरं करेल. तो म्हणताय की गुरुजी तुम्ही माझ्या छपराखाली यावं, असं माझी काय नाही योग्यता नाही. किती नम्र केलं होतं. शताधिपती, 100वर नायक असणारा व्यक्ती. 100 मध्ये 100, शताधिपती 100वर त्याची नेमणूक आहे. असा माणूस ज्याच्या हाताखाली 100 लोक आहेत, तो माणूस येशूच्या पाया पडत आहे, येशूला नम्र होत आहे त्या येशू समोर. आमच्या हाताखाली किती लोक आहेत? पुरुष लोकांना तुम्ही म्हणतात माझी बायको माझं ऐकत नाही, स्त्रिया म्हणतात माझं ऐकत नाही, मुलं ऐकत नाहीत माझं.
कारण 100 लोक त्याच्या हाताखाली, तो किती पॉवरफुल माणूस असेल, तो नम्र झाला येशू समोर. आमच्याकडे काय काहीच नाही, कुणीच नाही आमच्या हातामध्ये. आम्ही किती नम्र झालं पाहिजे प्यानो. जे लोक नम्र होतात ना प्यानो, देव त्याला उंच केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर घमंडी लोकांचा विरोध करतो. काही लोकांच्या मनामध्ये इतका घमंड भरलेला असतो. काही लोकांना घमंड असतो आपल्या घराचा, काही लोकांना घमंड असतो आपल्या सुंदरतेचा, काही लोकांना घमंड असतो आपल्या श्रीमंतीचा. ज्या काही घमंडामध्ये तुम्ही जीवन जगत आहात प्यानो, त्याबद्दल एक दिवस तुमची परीक्षा घेतली जाणार आहे प्यानो. हालेलुया. बायबल सांगते की नबुकदनेस्सर घमंडामध्ये वाढत गेला आणि तो म्हटला, विशाल हे बाबेल नगर जे आहे ते मी प्रस्थापित केलेले आहे माझ्या बलानं. हालेलुया. काय बोलत आहे तो? हे जे विशाल बाबेल नगर तुम्ही पाहता, ते सगळं माझ्या बाहुबलानं मी प्रस्थापित केलेलं आहे. वरतून लगेच आवाज आला, नबुकदनेस्सरा, तुझं राज्य तुझ्यापासून काढून घेण्यात येत आहे आणि तुझी गणती आता कशामध्ये? जनावरांमध्ये होत आहे. तू गवत खाशील, बैला समान तू होशील. हालेलुया. घमंड ज्यावेळेस येतो प्यानो, घमंड आम्हाला जनावरांमध्ये घेऊन जातो प्यानो. जे लोक आम्ही घमंडी पाहतो ना, लक्षात ठेवा काही दिवसांनी त्याला शिंगे येणार. एवढा मोठा राजा जनावरांमध्ये राहू लागला प्यानो. काय काय अवस्था आहे प्यानो. घमंड कुठं नेतो माणसाला? साधे राहणार आहोत, एकदम सिंपल राहा, जसे तसे. काही दाखवण्याचा प्रयत्न करू नका एस्ट्रो. आणि प्रभू समोर तर दाखवत नका. प्रभूला तुमचं सगळं माहित आहे. लोकांना तुम्ही दाखवता, प्रभूला सगळं माहित आहे. खरे राहा प्रभू समोर, जसे तसे. हालेलुया. मी असं आहे ना प्रभू, असं त्याला सांगा. लपू नका देवाला काही, सगळं टोटल त्याला माहित आहे. हालेलुया. या नबुकदनेस्सराच्या मनामध्ये घमंड आला. घमंड आम्हाला पाहतो प्यानो. तुमच्या जीवनामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये जर घमंड असेल प्यानो, त्या घमंडाबद्दल एक दिवस तुमची परीक्षा होणार आहे प्यानो. हालेलुया. आणि म्हणून घमंड कशाचाच करू नये प्यानो. अभिमान जर आम्हाला असावा, घमंड जर असावा, तर आम्हाला केवळ वधस्तंभाचा असावा प्यानो. हालेलुया. बाकी इतर घमंड आमच्या जीवनामध्ये नको आहे. मला जिवंत देव मला लाभलेला आहे, जिवंत देवाचा मी सेवक आहे, किंवा जिवंत परमेश्वर मला भेटलेला आहे, याच्याशिवाय दुसरा कुठलाही घमंड आमच्याकडे नको आहे प्यानो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभू शिवाय दुसरा घमंड नको. कोणी रथाची, कोणी घोड्याची बढाई मारतात. दावीद म्हणतो, मी तर माझा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करेन. फक्त देव आमच्यातून असला पाहिजे प्यानो. आमच्यातून फक्त देवाची महिमा व्हायला पाहिजे प्यानो. हालेलुया. देवाच्या लोकांना मी पाहतो की त्याला घमंड आला आणि देवाने त्याचं राज्य त्याच्यापासून काढून घेतलं. जर तुम्ही घमंड करताल, जे काही तुमच्याकडे आहे त्यामध्ये सगळं निघून जाईल आणि तुम्ही रसातळाला येताल प्यानो. रसातळाला जाण्याचं कारण माणसाच्या जीवनामध्ये एकच असतं प्यानो, त्याला घमंड येतो त्यावेळेस तो रसातळाला जातो प्यानो. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांना घमंड आमच्या जीवनामध्ये येऊ देऊ नका. या नबुकदनेस्सर राजाला घमंड आला आणि घमंडामुळे देवाने त्याला खाली पाडलं प्यानो. त्याचं राज्य काढून घेतलं आणि दुसरा त्याच्या जागेवर राजा केला. ज्या पोझिशनला तुम्ही आहात प्यानो, देव तिथून काढतो तुम्हाला आणि दुसऱ्याला कोणाला तरी त्या ठिकाणी टाकतो. देवाचं हेच काम चालू असतं, एकाला काढायचं आणि एकाला तिथं टाकायचं. खुर्ची रिकामी व्हायची वाट पाहू नका. चर्चमध्ये नाही, तुमच्या ऑफिसमध्ये, कामामध्ये, इकडे तिकडे रिकामी व्हायची तुम्ही वाट पाहू नका. देव तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस त्या खुर्चीवर येणार आहे. तुम्हाला जे काही बनायचं आहे ना, तुमचा जो अधिकारी आपण म्हणतो हा गेलाच पाहिजे, लवकर त्याचं काहीतरी झालं पाहिजे, मग मला ती खुर्ची मिळेल. देवाला तुम्हाला त्या ठिकाणी शिफ्ट करू द्या. स्वतः शिफ्ट होऊ नका, स्वतः जाऊ नका तिथं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. नबुकदनेस्सराने काय चूक केली प्यानो? नबुकदनेस्सराच्या मनामध्ये घमंड आला आणि त्या घमंडाचा ताठा मोडण्यासाठी देवाने त्याला जनावरांमध्ये पाठवलं प्यानो. त्याचे केस वाढू लागले, जनावरासारखा तो झाला प्यानो. राजा जनावर बनला प्यानो. कशामुळे? घमंडामुळे. अशी अवस्था होऊ देऊ नका. त्या काही ब्युटी पार्लर नव्हते, कसा राहत असेल त्याला ते माहित प्यानो. हालेलुया. किती दुरावस्था त्याची झाली असेल प्यानो. बायबल सांगताना त्याचे केस पण वाढले, त्याचे अंगावरचे केस वाढले त्याच्या घमंडामुळे प्यानो. आणि त्याच्याच कुळामध्ये प्यानो हा बेलशस्सर आहे प्यानो. आणि याला परमेश्वर दानिएलच्या द्वारे वचन सांगत आहे प्यानो. तुमच्या कुळातल्या लोकांनी वचन ऐकलं असेल, तुम्हाला माहित नाही. तुमचे वरचे लोक ऐकले असेल त्यांनी वचन. आता देवाचं वचन तुमच्याकडे आहे प्यानो. बेलशस्सराकडे देवाचं वचन आलं आणि काय सांगत आहे प्यानो? वाचूया दानिएल त्याला. हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहे हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाही, तर स्वर्गीच्या प्रभू बरोबर तू उद्दामपणा केला. त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ पुढे आणली आहे. तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली आहे आणि रूपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ट व पाषाण यांची घडलेली दैवते ज्या दिसत नाही, ऐकता. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू त्याला म्हणत आहे की तू देवाशी काय केलास? उद्दामपणा केलास.
देवाशी उद्दामपणा करू नका प्रियानो. हा व्यक्ती देवाशी उद्दामपणा करत आहे. याने काय केलं? जे पात्र आहेत चर्च मधले, जे पात्र आहेत प्रियानो यरूशलेमच्या पवित्र मंदिरामधले, त्या पात्रामध्ये त्याने काय केलं? द्राक्षरस तो पित आहे प्रियानो. त्याच्या रखेल जे आहेत त्यांना तो देत आहे, त्याच्या पत्त्या जे आहेत त्यांना तो देत आहे प्रियानो. आणि या गोष्टी देवाला विकत ठरल्या प्रियानो. देवाच्या लोकांनो, ती पार्टी 1000 लोकांची पार्टी आहे आणि ही पार्टी चालू असताना प्रियानो तो द्राक्षरस जो देण्यात आला होता तो पवित्र पात्रामधून देण्यात आला होता प्रियानो. अनेक वेळेस असाच काहीतरी आमचा प्रोग्राम असतो कोणाचा तरी, पण माहिती ज्यावेळेस प्रोग्राम संपतो बायबल कुठे पडलेले असतात लोकांचे. विचार करा, पाय बदली प्रियानो तुम्ही चुकीच्या गोष्टी करत आहात का? परत एकदा होतो. तर स्वर्गीच्या प्रभू बरोबर तू उद्दमपणा केला, तर स्वर्गाच्या प्रभू बद्दल तू उद्दामपणा केलास. त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ पुढे आणली आहेत, त्याचे मंदिरातले पात्र तुझ्या पुढे आणले आहेत. तू तुझे सरदार, तो तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी हा. ही त्यातून द्राक्षरस प्याले आहेत. हा. आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ट व पाषाण हा. यांची घडलेली दैवते हा. ज्या दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही त्याचे तू स्तवन केले. पण हा. ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाही. आमेन. याला सगळ्या गोष्टी केल्या. पार्टीमध्ये असंच घडतं, सगळं काही करतो आम्ही, पण देवाला सन्मान देत नाही आम्ही. कार्यक्रम असतो तिथं पास्टरला बोलवलं जातं, पण प्रभूला सन्मान कधीच होत नाही. काही काही प्रोग्राम मध्ये मी जातो, प्रभूचा सन्मानच होत नाही तिथं. काय उपयोग आहे? पहिले सांगितलं जातं लवकर आवरा पास्टर, तिथंच समजायचं इथं पुढे काय होणार आहे, समजून जायचं भविष्य तुम्ही काय होणार आहे त्या गोष्टीच. आम्ही पाहिलेले असते जिथे जिथे प्रभूला सन्मान आहे. आणि आम्ही पण खूप भारी आहेत, आम्हाला माहिती आहे देवाला देवाच्या पद्धतीने काम करू दे. आम्ही कधी हस्तक्षेप करत नाही. प्रभूला करू द्या काम, ते प्रभूचं काम आहे ना. आम्ही नाही म्हणत नाही आता अगोदर हे झालं पाहिजे, काय करायचं तुम्हाला ते करायचं का करा तुम्ही. या ठिकाणी मी पाहतो प्रियानो, ज्यांनी पार्टी केलेली आहे, पार्टीमध्ये 1000 लोक बोलवलेले आहेत प्रियानो, द्राक्षरस प्याले आणि देवताची आराधना करत आहेत प्रियानो. परंतु ज्या परमेश्वराच्या हातामध्ये जीवन आणि मृत्यू आहे, जो परमेश्वर माणसाला उच्च पदावर चढवतो, जो परमेश्वर माणसाला राज्य देतो प्रियानो, जो परमेश्वर माणसाला मान आणि सन्मान देतो, त्या परमेश्वराकडे त्याने डोकून पण पाहिलं नाही आणि त्या देवाची आराधना पण त्याने केली नाही. हालेलुया. आमच्या प्रोग्राम मध्ये असं होऊ देऊ नका. जे तुम्ही घरामध्ये प्रोग्राम ठेवताना प्रार्थना म्हणजे प्रार्थना झाली पाहिजे. जे सायराट लोक असतात ना बाहेर, त्यांना नंतर बोलवा. हा रिअली मी सांगतो, माझ्या अर्गट भाषेमध्ये तुम्हाला बोलतो, त्यांना नंतर बोला, पहिली प्रार्थना. आमच्याकडे पण काही लोक असतात बाहेरच्या, पहिली प्रार्थना, नंतर त्या लोकांना बोलायचं. कोण मंत्री मोदय, नंतर त्यांना बोलवा. पहिला आमचा मंत्री आला पाहिजे वरचा, अद्भुत मंत्री. मंत्री काय त्यांच्या नाकामध्ये श्वास आहे तोपर्यंत ते आमच्या बरोबर आहेत. नागपुरातला श्वास संपला मेले ते, पण एक मंत्री आहे तो सदा जीवी आहे, त्याला कधीच मरण नाही, तो सदा सर्व काळ आमच्या बरोबर आहे. आणि मग तुमच्या घरामध्ये जर तुम्ही प्रोग्राम ठेवता, काही गोष्टी करता, प्रथम प्रभू बस, दुसरं काही नाही. जे लोक आपल्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात प्रभूपासून करतात, प्रभूला सन्मान देतात, त्याचा शेवट पाहतो तुम्ही चांगलाच होतो प्यानो. आमेन. प्रथम प्रभू प्यानो, यांनी पार्टी ठेवली, मस्त सगळ्या काही गोष्टी केल्या, पण प्रभूला यांनी सन्मान दिला नाही. प्रभू काय बोलत आहे वाचूया. म्हणून त्याने ती परत एकदा वाचूया ते. तर स्वर्गीच्या प्रभू बरोबर तू उद्दामपणा केला, हा. त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ पुढे आणली आहेत. तू तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली आहेत. आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ट व पाषाण यांची घडलेली दैवते ज्या दिसत नाही, ऐकता येत नाही ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केले. त्यांचे तू स्तवन केले. पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे, ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व व्यवहार ज्याच्या आहेत, स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत. सर्व व्यवहार आहेत. लक्षात ठेवा, तुमचा बिझनेस, तुमचा जॉब कोणाच्या हातामध्ये? परमेश्वराच्या हातामध्ये. यांनी कोणाला सन्मान दिला? मूर्तीला, विचित्र वाईट गोष्टीला. त्या लोकांनी यांनी सन्मान कोणाचा करायला पाहिजे होता? या माणसानं प्रभूचा सन्मान करायला पाहिजे होता. प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही कार्यक्रम तुमच्या घरामध्ये ठेवता, प्रभूचा अपमान तर तुम्ही करत नाही ना, प्रभूचा सन्मान तुम्ही करता का? प्रियानो, विचार करा. प्रभूचा सन्मान झाला पाहिजे. एवढा मोठा प्रोग्राम पण या लोकांनी, प्रियानो, ज्या माणसाच्या, ज्या परमेश्वराच्या हातामध्ये जीवन आणि मृत्यू आहे, ज्या परमेश्वराच्या हातामध्ये तुझे काय म्हटले सगळे व्यवहार, सगळं काम तुझं त्या देवाच्या हातामध्ये आहे, त्याला तुम्ही काय केलं? त्या देवाला मान दिला नाही. मान दिला नाही. लक्षात ठेवा, देवाला जर तुम्ही सन्मान देणार नाही प्रियानो तुमच्या प्रोग्राम मध्ये, तर तुमचा प्रोग्राम सगळा फ्लॉप आहे. काही पण करा प्रिया.
सगळा प्रोग्राम काही उपयोग नाही त्याचा. प्रभू पाहिजे, लक्षात ठेवा, प्रभूला सन्मान पाहिजे. प्रथम प्रभू तुम्हाला काही पण करायचंय ते प्रभूच्या सानिध्यात राहून आणि प्रभूच्या उपस्थितीत राहून करा प्यार. आमेन. जर प्रभू आहे ना प्यानो तर सगळं काही सफल होणार आहे. आमेन. आम्ही प्रभूला कधी बोलवतो माहिती, ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस. मग म्हणतो पास्टर कुठे 17 कॉल लावतो मी पास्टर. आनंदात ज्या लोकांच्या बरोबर पास्टर आहेत त्या धन्य लोक आहेत. जे लोक आपल्या आनंदामध्ये पास्टर लोकांना ठेवतात ते ब्लेसेड लोक आहेत. जे लोक दुःखामध्ये पास्टरला बोलवतात ते लोक फक्त प्यानो संधी साधू लोक आहेत. त्यांचं खरं परमेश्वरावर प्रेम नाहीये. ते गरजेपुरतं आपल्या देवाला शोधत आहेत. काय तुम्ही असे लोक नाही ना, गरजेपुरतं फक्त तुम्ही देवाला शोधता. आम्ही पाहतो प्यानो ही लोक अनेक वेळेस गरजेपुरतं परमेश्वराला शोधतात. त्या आनंदामध्ये ज्या लोकांच्या बरोबर पास्टर आहे, चर्च आहे, ते लोक ब्लेसेड लोक आहेत. त्या अनेक वेळेस आम्ही चर्च आणि चर्चच्या लोकांची मदत फक्त कशी घेतो, दुःखात असताना आणि आनंदात असताना दुसरं कोणीतरी असतं तुमच्या बरोबर. या ठिकाणी प्रभूला मान दिला नाही, त्या प्रभूला सन्मान त्यांनी केला नाही आणि म्हणून प्रभूला काय आला, राग आला. प्यानो जर तुम्ही देवाचा सन्मान करणार नाही तर देवाला तुमचा राग येणार आहे. प्यानो आलेले तुमच्या जीवनामध्ये देवाचा रिस्पेक्ट करा, देवाचा आदर करा. परमेश्वर म्हणतो जे माझा आदर करतात मी त्यांचा आदर करेन. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा आदर करताल तर प्यानो परमेश्वर तुमचा आदर करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. एका परिवारामध्ये मी गेलो होतो बॉम्बेला आणि जवळपास करोडो रुपयाचा तो बंगला असेल, करोडो रुपयाचा. आणि त्या ठिकाणी त्यांनी मला प्रार्थनेसाठी बोलवलं. आता मी तिथं गेल्याबरोबर पाहिलं त्यांची लाईफस्टाईल. एक एक गाड्या रेंज रोवर सारख्या गाड्या यायच्या, कोटी कोटी रुपयाच्या गाड्या तिथे येऊन लागलेल्या. म्हटलं हे लोक कशी करणार आता प्रार्थना. या भावाने आणि बहिणीने तर मला बोलले कसं करणार लोक प्रार्थना, कसं मॅनेज करणार एवढी सगळे लोक. आता हे नॉन ख्रिश्चन बाकीचे लोक आहेत, ते कसं करणार हे सगळं काय. परंतु माहिती आहे त्या बाईनं माईक हातामध्ये घेतला, तिने सांगितलं की जो प्रभू मला मिळालेला आहे, ज्या प्रभूनं माझं जीवन बदललेलं आहे, त्या प्रभूचा सेवक आज आमच्यामध्ये आहे आणि तोच या घराचं उद्घाटन करेल. त्या कंपनीचा मेन मालक आला होता, ज्या कंपनीमध्ये ती काम करत होती, मर्सिडीज मध्ये बसून आला होता. ते 1 कोटी रुपयाची मर्सिडीज असते. तर फक्त माझे जे पास्टर आहेत, जे देवाचे सन्माननीय दास आमच्यामध्ये आहेत, ते तितका या सगळ्या वस्तूचं उद्घाटन केलं. मी सॅल्यूट केला त्या बाईला मनामध्ये की किती देवाच्या लोकांबद्दल आणि देवाबद्दल किती आदर या बाईचे लोक. देवाचा प्रतिनिधी म्हणून एखाद्या माणसाने जर आम्ही या जगामध्ये इस्तेमाल करतो तर ते इस्तेमाल करणं प्यानो आम्ही देवाला आदर देण्यासारखं आहे. ज्यांच्याकडे अभिषेक नाही अशा लोकांच्या हातून आम्ही अनेक प्रोग्राम करून देतो. अभिषेक लोकांकडून आमच्या सगळ्या काही गोष्टी घडल्या पाहिजे. ओके, तुम्हाला असं बोलत नाही की तुमच्या सगळ्या पिता माझ्याकडून काम प्रभू तुम्हाला बोलेल त्यावेळेस करायचं. मी खूप खरं काय वाटतं आणि मला आय एम नॉट इंटरेस्टेड त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. मला प्रार्थनेला बोलवलं तरी चालेल. प्रेज लॉर्ड. त्या ठिकाणी पाहतो प्रभू कुठे आहे त्यानो, प्रभू दिसणार नाही त्या जीवनामध्ये. अनेक वेळेस आमचा प्रोग्राम असतो पण त्या प्रोग्राम मध्ये प्रभू दिसतच नाही कुठं त्यानो. अनेक लोक सांगतात या यावारी प्रार्थना या आमच्या घरी, गेल्यावर तिथं प्रभू सापडतच नाही आम्हाला कुठं. ज्यांनी बोलवलंय तो व्यक्ती दुसऱ्या आलेल्या लोकांबरोबर गप्पा पाहत असतो आणि देवाचे लोक इकडे कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसलेले असतात. कुठे आहे तुम्ही? अहो तुम्ही तर लोकांसमोर तुमच्या सेवकाचा लोकांचा जर सन्मान केला त्या लोकांना समजेल देवाच्या लोकांचा कसा आदर करायचा. जर ते तुमच्यातच नाही तर तुम्ही कसं लोकांना सांगू शकता ख्रिस्त. आमेन. माझ्या घरी जर तुम्ही आले, पास्टर आले, तुम्ही पास्टरचा जास्त सन्मान करता. खरं की देवाचा प्रतिनिधी येतो. हो परमेश्वर. तुम्ही नेहमी येशूने सांगितलं ना, जे केले माझ्यासाठी त्या याच्याबद्दल सांगितलं ना, प्रमाण अर्पणाबद्दल जे केलंय त्यानं माझ्यासाठी करू द्या. गरीब नेहमीच तुमच्या बरोबर आहे पण मी नेहमीच तुमच्या बरोबर नाही. पास्टर तुमच्या घरी आठवड्यात एकदा येतो, नेहमी येत नाही. आणि मग तो महत्वाचा वेळ आहे, इकडे तिकडे पळू नका. मोटर बंद करायला काही पडणार, इकडे पडणार तिकडे पण धाव पण तुम्हाला आवडतच नाही. मी प्रभूला म्हणतो असतो प्रभू कधी प्रार्थना संपल्या घरात, कधी मी बाहेर नाही. अर्धा तास 1 तास असताना बसून राहतो. मार्था आणि मार्याचं उदाहरण तुमच्यासाठीच प्रभूने दिलेलं आहे. कशासाठी दिले उदाहरण? काय पवित्र शास्त्र आम्ही पाहतो, ती कुठे बसली? प्रभूच्या चरणाजवळ. आपला पास्टर 1 तास बसलेला असतो तिकडच. तो पाहतो कधी किती बसते. मार्याचा परमेश्वराने आदर केला त्या. आलेल्या म्हणून ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये देवाचा सेवक होतो, देवाचे लोक येतात, त्यांचा सन्मान करा, त्यांना वेळ द्या. हेच आहे देवाचा सन्मान करणं.
या प्रोग्राम मध्ये प्रभू दिसलाच नाही प्रियाच्या प्रोग्राम मध्ये, आणि म्हणून प्रभूने डायरेक्ट त्याला आवाज दिला. आणि काय केलं त्यामध्ये आम्ही पुढे बघूया काय काय सांगत आहे परमेश्वर त्याला. म्हणून त्याने ती हाताची बोटे पाठविली हा. व हा लेख लिहिला. हा लिहिलेला लेख असा, मने मने तके उफारसी. परमेश्वरानं हात पाठवला आणि तो हा हाताची बोट काहीतरी त्या ठिकाणी लिहित आहेत त्या. आम्ही बाबू ज्यावेळेस तुम्ही ऐकणार नाही प्रियानो, परमेश्वराला असं काहीतरी पवित्र अवलंबावं लागणार प्रियानो की ज्यामुळे तुम्हाला दर्शन बसेल प्रियानो, आणि त्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या नसणार आहे प्रियानो. लक्षात ठेवा, एखादा मॅन ऑफ गॉड देवाचा सेवक तुम्हाला सांगतो ना हे करा ते करा, ऐका त्याची गोष्ट. जर नाही ऐकली तर देवाला ती गोष्ट समजून सांगणं लय कठीण आहे. अनेक लोक म्हणतात ना आमच्या पास्टरने आम्हाला शिकू नये, देवाने ही गोष्ट मला सांगितलं तर मी करेल. अरे रे, देवाचं सांगणं लय भयंकर आहे. बायबल सांगतं देवाच्या हातामध्ये सापडणं अतिशय भयंकर आहे. आणि म्हणून आम्ही ऐकलं पाहिजे. एकाला सांगितलं नको घेऊ बाबा पल्सर गाडी, नाही ऐकलं त्याने. मी कॉल करून सांगितलं नको घेऊ पल्सर गाडी, मला प्रभू दाखवते नको घेऊ ती गाडी, तुझ्यासाठी चांगली नाही. घेतली गाडी. 8 दिवसातच ऍक्सिडेंट झाला. हे त्याचं पुढच्या गाडीला लागलं, इथला मेंदू पूर्ण डॅमेज झाला. जवळपास 2 ते 3 महिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि आज तो मेंटली रिटायर आहे. मुलगा ओळखत पण नाही, कोणाच ओळखत नाही, जास्त लोकांना तो ओळखत नाही. ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये गेलो सगळं त्याचं अनकॉन्शियस झाला होता, पण मला गेल्यानंतर डायरेक्ट त्याने प्रेस लॉर्ड दिला आणि प्रेस लॉर्ड पास केलं. त्याने मला त्या कंडिशनमध्ये प्रथमच मला ओळखलं. त्याच्या आईला विशेष वाटतं. देवाच्या लोकांना तो आज मेंटली रिटायर आहे, भरपूर काही गोष्टी त्याला समजत नाही. ऐका तुमच्या देवाच्या सेवकाचं. जर देवाचं समजून सांगणं खूप खतरनाक आहे का? लक्षात ठेवा, देवाने जर समजून सांगितलं ना अतिशय खतरनाक आहे. देवा अगोदर त्याच्या सेवकाच्या द्वारे इंटिमेशन देतो, नाही ऐकलं तर मग वरतून समजून सांगतो. त्याचं सांगणं वरतून अतिशय खतरनाक आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो याने देवाचा सन्मान केला नाही. आणि मग काय घडलं, प्यानो एक हात देवाने पाठवला आणि तो हात प्यानो त्या भिंतीवर काहीतरी लिहित आहे. जर तुम्ही देवाच्या सेवकाचं ऐकणार नाही प्यानो तर असे वर्ण अशा गोष्टी परमेश्वर स्वर्गातून पाठवेल की त्यानंतर प्यानो त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये भयंकर काहीतरी करून जातील. त्या काय घडलं वाचूया, तो लेख काय होता वाचूया. आता मी मेसेजच्या गाभ्याकडे जाऊया. ओके, हा लिहिलेला लेख असा, हा लिहिलेला लेख असा, मने 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 तके उफारसी. तके उफारसी. याचा अर्थ असा, याचा अर्थ असा, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून, देवानं तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला. त्याचा अंत केलाय. तकेल म्हणजे तुला ताकदीत तोडले, तुला तागडीत तोडलं व तू उन्हा भरलास. तू उन्हा भरलास. परेश म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यास दिले आहे. तेव्हा बैलशस्त्राने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानियेला जांभळ्या रंगाचा पोशाख लेविला, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोप घातला व त्याच्या संबंधाने सर्वत्र द्वाही फिरविली की हा राज्यातील तिघा अधिपतीतला एक आहे. त्याच रात्री खाद्याचा राजा बेलशस्त्रास दानियेला जे त्याचं होतं ते देऊन टाकलं. काय दिलं त्याला? जांभळ्या रंगाची वस्त्र, नंतर सोन्याचा गोप, नंतर तिघांपैकी एक त्याला राजपदावर चढवण्यात आलं. त्याचं गिफ्ट त्याला दिलं. आता विचार करा, ज्यावेळेस त्याच्या स्वप्नाचा सगळ्या गोष्टीचा अर्थ सांगितला त्यावेळेस तो दानियेला काय देत आहे? गिफ्ट देत आहे. त्या अगोदर मला तुम्हाला सांगू द्या, जर त्याने त्या मीटिंग मध्ये त्या पार्टीमध्ये दानियेला आमंत्रित केलं असतं तर या सगळ्या पुढच्या गोष्टी घडल्या नसत्या. हॅलो, दानियेला गिफ्ट पण द्यायची गरज नव्हती, काय नव्हतं. दानियेल उपस्थित असणं महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. बायबल सांगतो प्यानो की दानियेलला या गोष्टी माहित होत्या, नंतर दानियेलला या गोष्टी देत आहे, यामुळे देत आहे की तो त्याच्या त्या शब्दाचा अर्थ सांगत आहे. प्यानो मी पाहतो की त्या राजाला सांगत आलं की हे राजा बेलशस्सर, तू देवाच्या तागडीत तुला मोजलंय आणि तू कमी भरला आहेस. प्यानो हालेलुया. सांगितलं तू तागडीमध्ये तुला मोजलंय आणि तू काय भरलास? गुन्हा कमी भरलेला आहे. प्यानो देवाकडे एक तराजू आहे. प्यानो देव तुम्हाला तोलतो. प्यानो आजच्या या सकाळी माझ्या देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, देव तुम्हाला तोलणार आहे. प्यानो हालेलुया. तोलणं अतिशय खतरनाक आहे. प्यानो पण देव जे तोलतो ते खरं तोलतो. प्यानो जग तुम्हाला तोलेल, काहीतरी विचित्र पद्धतीने तुम्हाला तोलेल. प्यानो बायबल सांगते नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये परमेश्वराला खोट्या तागडीचा पीठ आहे. प्यानो हालेलुया. देवाकडे एक तराजू आहे. प्यानो आणि देव त्या तराजूमध्ये लोकांना मोजतो. तुम्ही परमेश्वराचे लोक आहात. प्यानो परमेश्वर तुम्हाला मोजणार आहे. प्यानो हालेलुया. बायबल सांगतं परमेश्वराने या राजाला ज्यावेळेस मोजलं, बायबल सांगतं हा राजा काय भरला? कमी भरला, उन्हा भरला. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांनो तुम्हाला ज्यावेळेस परमेश्वर मोजेल त्यावेळेस तुम्ही कमी भरता कामा नाही. प्यानो हालेलुया. परमेश्वराच्या लोकांनो याला ज्यावेळेस तागडीमध्ये मोजलं त्यावेळेस हा कमी भरला देवाच्या नजरेमध्ये.
आणि देवाने सांगितलं की तुझ्या राज्याचा अंत होणार आहे. हालेलुया. त्याचं राज्य त्याच्यापासून काढून घेण्यात आलं. देवाच्या लोकांना ज्यावेळेस देव तुम्हाला त्याच्या ताकदीमध्ये मोजेल त्यावेळेस तुम्ही कमी भरता कामा नाही प्यानो. आजच्या सकाळी देव अनेकांना ताकदीमध्ये मोजणार आहे प्यानो. हालेलुया. तराजूमध्ये मोजणार आहे. आणि जर देव तुम्हाला तराजूमध्ये मोजेल तर तुम्ही पुन्हा भरता कामा नाही प्यानो. हालेलुया. तुम्ही माझ्या बरोबर पुन्हा भरता कामा नाही प्यानो. घमंडी का परमेश्वर विरोध करताय? घमंडी लोक कुठं असतात? वर असतात असेल. नम्र लोक हमेशा खाली असतात. वजनदार लोक आहेत प्यानो. तुमची ताकदी भरणार आहे व्यवस्थित. तुम्ही वजनदार लोक आहेत प्यानो. देवाच्या लोकांनो आम्हाला परमेश्वर ताकदीतून उभारणार आहे. बेले शिष्याला ज्यावेळेस मोजलं बायबल सांगतं त्याच्याबद्दल सांगण्यात आलं की तो कमी भरला आणि म्हणून तुझं राज्य तुझ्यापासून काढून घेण्यात येत आहे. बायबल सांगते त्याचा वध करण्यात आला. एकच वाक्य सांगतं बायबलमध्ये त्याची स्टोरी दुसरीकडे कुठंच लिहिली नाही प्यानो. कुणी वध केला काय झालं माहित नाही. फक्त एकच वाक्य सांगतं त्याचा मर्डर करण्यात आला प्यानो. त्याचं राज्य संपविण्यात आलं. हालेलुया. देव आहे तो तुमचं राज्य वाढवतो आणि संपवतो. तोच त्याला अधिकार आहे प्यानो. तो प्रारंभी वांत आहे प्यानो. हो तोच आहे. प्रारंभ आणि शेवट तोच आहे प्यानो. हालेलुया. देवाच्या लोकांना मी पाहतो की त्याचं जे मोजलं देवाने त्याला त्याच्यामध्ये तो कमी भरला. देवाच्या लोकांना तोच तराजू तुम्हाला आणि मला मोजणार आहे. हेच वाक्य तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. मने मने तकेल उभा असेल प्यानो होऊ शकतं. आज तराजू तुमच्या समोर आलेला आहे प्यानो. देवाने तुम्हाला तराजूमध्ये टाकलेला आहे. माहित नाही कोण ऊन आहे कोण अधिक आहे प्यानो. पण प्रेज लॉर्ड देवाच्या नजरेमध्ये आम्ही चांगलं भरलं पाहिजे प्यानो. हा राजा देवाच्या नजरेमध्ये त्या तराजूमध्ये चांगला भरला नाही म्हणून त्याचं राज्य काढून घेण्यात आलं प्यानो. काढून घेण्यात आलं. जर तुम्ही देवाच्या नजरेत व्यवस्थित नाहीये प्यानो जे काही तुमचं वैभव आहे ते तुमच्या जीवनातून निघून जाईल प्यानो. आणि इखाबोध तुमच्या जीवनामध्ये त्याचा तुम्ही सामना कराल प्यानो. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं आम्हाला इखाबोध नको तर आम्हाला इमानुएल हवाय प्यानो. हालेलुया. तुमची परिस्थिती बदलणार परमेश्वराच्या सकाळी आमच्यामध्ये आहे प्यानो. तुम्ही इखाबोधचा सामना करत असाल देव तुम्हाला इमानुएल देईल. आमच्या सानिध्य देव गौरव परमेश्वर तुम्हाला देईल प्यानो. हालेलुया. देवाच्या लोकांना मी या ठिकाणी पाहतो की तो तागडीमध्ये ज्यावेळेस त्याला टाकलं तो उन्हा भरला. तुम्ही तागडीमध्ये टाकलेले लोक आहात प्यानो. उन्हा भरतं कामा नाही. जर उन्हा भरले तर तुमचा अंत नजदीक आहे प्यानो. हालेलुया. जर देवाने तुम्हाला तोललास तर तुम्ही कसे म्हणणार? तोलणं आवडते की आम्हाला? लोक वजन चेक करतात ना बाहेर. आता ते गेलं आम्ही लहानपणीपासून पाहतो 1 रुपया द्यायचो वजन चेक करायचो. 50 होतं माझं वजन 48 47 त्यावेळेस मला मजा वाटायची चेक करायचं. पण आता नाही वाटत माझ्या जास्त वजन झालं मला. आम्हाला तोलणं आवडतं प्यानो. पण देवाचं तोलणं प्यानो किती कठीण आहे प्यानो. देवाच्या तोलण्यामध्ये प्यानो त्याच्यामध्ये त्या साच्यामध्ये तुम्ही आणि मी बसलं पाहिजे प्यानो. बेलशस्सर त्याच्यामध्ये बसला नाही आणि म्हणून त्याच्या राज्याचा अंत झाला प्यानो. आज देव कोणाला तोलील माहित नाही प्यानो. पण जर का तो तोलील प्यानो तो म्हटला पाहिजे यस राईट माणूस आहे. हालेलुया. योग्य व्यक्ती आहे योग्य स्त्री आहे योग्य पुरुष आहे असं परमेश्वर बोलला पाहिजे प्यानो. हालेलुया. योबाबद्दल सांगण्यात आलं की या भूतलावर योबासारखा धार्मिक नीतिमान आणि देवाला घेऊन वागणारा कोणीच व्यक्ती नाहीये. त्याला तोललं त्यावेळेस तो चांगला भरला प्यानो. उन्हा भरला नाही का अधिक भरला प्यानो. तुमचं आणि माझं जीवन सुद्धा असंच असलं पाहिजे. उन्हा भरता कामा नाही प्यानो. हालेलुया. देव तुम्हाला मोजणार आहे प्यानो. आणि कशामध्ये मोजणार आहे? अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये देऊन प्यानो. बेलशस्सर ज्यावेळेस त्याला सगळं काही मिळालं त्यावेळेस देवाने त्याला पारखलं. ती पार्टी त्या शांत ठरली प्यानो. अशी पार्टी करू नका घरामध्ये की ज्या पार्टीमध्ये तुमचा मर्डर होईल प्यानो. अशी पार्टी करू नका की ज्या पार्टीमध्ये मानवी हाताचे बोट येतील आणि काहीतरी लिहितील. मी 3 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी मी माशाच्या पार्टीमध्ये होतो. त्यावेळेस मला हे वचन परमेश्वराने दिलं. मी म्हटलं प्रभू सगळं काही होते पण हाती येऊ नको असं काही लिहिणार मने पण येतं केलं परिस्थिती. आलं देवाच्या लोकांनो देव ज्यावेळेस आम्हाला तोडणार आहे आम्ही उन्हा फक्त कामा नाही प्यानो. काय आमचं जीवन देवाला आवडणारं जीवन आहे काय प्यानो. प्रेज लॉर्ड. वेळ खूप झाला. आम्ही या ठिकाणी थांबूया. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही देवाच्या ताकदीमध्ये पुन्हा भरता कामा नाही. आज जर देवानं तुम्हाला मोजलं तर तुम्ही भारी भरले पाहिजे जग भरले पाहिजे. देवानं म्हटलं पाहिजे शाबास असं परमेश्वर बोलला पाहिजे. आजच्या या सकाळी आम्ही सर्वजण उठून उभं राहूया. कदाचित याच्यावर मी आणखी पुढच्या वेळेस बोलेल. आम्ही सर्वजण उठून उभं राहूया. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. नबूखदनेस्सर त्याचं जे खानदान होतं त्या खानदानामध्ये